ये भी दिन कट जाएंगे. भास्करजी तुम्ही ते घाल का आधी सोबत ते सांगा शपथ घेऊन. तुमची नाचक्की होते. मी तर म्हणेन तुमचं नाक कापायचंच काम होत आहे. रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल करत आगामी काळातील नव्या भूकंपाचेही संकेत दिलेत. 6 खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदेंसोबत जाते. याबाबत अजून अधिकृत घोषणा होणं बाकी असतानाच रामदास कदमांनी आणखी एक धक्का देण्याचा इशारा दिलाय. आमदारांच्या फुटीवर थेट नाव घेत शिवसेना नेते रामदास कदम नेमकं काय म्हणालेत बघा. पण भाई आता ऑपरेशन लोटस अंतर्गत खासदार गेले, आता 16 आमदार देखील शिवसेनेमध्ये म्हणजे शिंदेच्या आगे शिवसेनेमध्ये आगे देखो होता है क्या. समझने वालों को इशारा काफी होता है. मला आज काय त्याविषयी बोलायचं नाही. योग्य वेळेला बोलेन मी. भाई सकाळी भास्करराव जाधव उद्धव ठाकरेंना धीर देताना असं म्हणाले की डरो मत, ये दिन भी कट जाएंगे. कट जाएंगे ना. दिन तो कटे है, उनपी फटे. जिल्हा परिषद निवडणुकीला तुम्ही बघितलं काय झालं ते भास्कररावांचं. कट गए ना सब. एक मुलगा निवडून आला, बाकी सब कट गए. ते काय खोटं बोललेलं आहे. ये भी दिन कट जाएंगे. भास्करजी तुम्ही ते घाल का आधी सोबत ते सांगा शपथ घेऊन. फक्त आभास निर्माण करण्याचं काम काही लोक करत आहेत. ठीक आहे, त्याला शुभेच्छा. भास्करजींना पण शुभेच्छा. रामदास कदम एवढ्यावरच थांबलेले नाहीत. आता मोदीही शिंदेंची पाठ थोपटतील अशा शब्दात कदमांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल करत एकनाथ शिंदेंचं कौतुक केलंय. ही वेळ आपल्यावरती काय येते. आपल्याला आमदार, खासदार, मंत्री, जिल्हा प्रमुख, शिवसैनिक सोडून का चालले. तुम्ही तर शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्र आहात. मग उद्धवजी असं काय होत आहे. तुमच्या सोबत तुमच्या आजूबाजूला असं काय आहे की ज्याच्यामुळं तुम्हाला राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अपयश येते. तुमची नाचक्की होते. मी तर म्हणेन तुमचं नाक कापायचंच काम होत आहे. हा संबंध महाराष्ट्राला पुन्हा एकदा हादगा बसलेला आहे. उद्धवजी याचं तुम्ही आत्मपोषण करणार आहात की नाही, की प्रत्येकाला तुम्ही हेच सांगणार आहात गेट आउट, चालते व्हा, मला काय फरक पडत नाही, निघून जा. अतिशय मोठा निर्णय आहे. 6 खासदार गेलेले आहेत. मला वाटतं या देशाचे पंतप्रधान मोदीजी देखील एकनाथ शिंदेची पाठ थोपटतील याबाबत माझ्या मनात कुठेही शंका नाही. आणि संबंध देशाला दाखवून दिले एकनाथ शिंदेने की मी किती कॅपेबल आहे. आम्हाला अभिमान आहे उद्धवजी, आम्हाला एकनाथ शिंदेचा अभिमान आहे. आणि अशा माणसाला तुम्ही लांब केलं, रामदासांना तुम्ही लांब केलं. ही सगळी माणसं तुमच्या प्रेमाकरता तुमच्याकडे जीव द्यायला निघाली माणसं. पण यांचाच राजकीय जीव घ्यायला तुम्ही निघाला. त्याला काय करायचं मला सांगा. आता पाण्यात पण बुडत असतंय तर प्रत्येकजण हातपाय हलवून आपण जिवंत कसं घावतो प्रयत्न करतोच ना. तो आम्ही केला नाही ना. ऑपरेशन टायगरची महाराष्ट्रात अनेक दिवसांपासून चर्चा आहे. मात्र केंद्रातील घडामोडींमुळे राज्यात ऑपरेशन टायगरला वेग आला आणि ठाकरेंच्या खासदारांना शिंदेंनी कळाला लावलं. सध्या तरी आमदारांबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता नसली तरी शिवसेना नेते रामदास कदमांनी पुढचं मिशन हेच असल्याचं संकेत दिलेत. रत्नागिरीहून गोकुळ कांबळेसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.